बाळा, आजचा हा संदेश मध्येच सोडू नकोस. शेवटपर्यंत शांत मनाने ऐक. कारण आज मी तुला असे सत्य सांगणार आहे जे अनेकांना उशिरा समजते. हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही, तर मनात उतरवण्यासाठी आहे. जर तुझे मन सध्या दुःखी असेल, चिंता तुला सतावत असेल, किंवा तुला वाटत असेल की आयुष्य तुझ्या मनासारखे घडत नाही, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कदाचित यातील एखादे तरी वाक्य तुझ्या जीवनाचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. बाळा, प्रत्येक माणूस आयुष्यात सुख शोधत असतो. प्रत्येकाला वाटते की उद्या माझे दिवस बदलतील, माझे भाग्य उजळेल, माझ्या घरात आनंद येईल. पण अनेकदा माणूस बाहेर सर्वत्र बदल शोधत राहतो आणि स्वतःच्या मनात डोकावायलाच विसरतो. लक्षात ठेव, बाहेरचं जग बदलण्याआधी मनातील विचार बदलले तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागते. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःसाठी काही क्षण राखून ठेव. दिवसभर तू सगळ्यांसाठी जगतोस. घरासाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, कामासाठी, जबाबदाऱ्यांसाठी धावत राहतोस. पण स्वतःच्या मनाशी बोलायला तुला वेळ मिळतो का? स्वतःला विसरतोस आणि दुसऱ्याचं चांगलं करतोस. आज मी कोणाला दुखावले का? कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले का? माझ्या मनात कोणाबद्दल राग, मत्सर किंवा द्वेष तर नाही ना? बाळा, मनावर जमा होणारी धूळ डोळ्यांना दिसत नाही, पण तीच धूळ मनाला जड बनवते. म्हणून दिवस संपण्यापूर्वी मन स्वच्छ करण्याची सवय लाव. जसे तू घर झाडतोस तसे मनही झाड. जे वाईट विचार आहेत, जे निराशेचे ढग आहेत, जे स्वतःबद्दलचे कमीपणाचे भाव आहेत, ते माझ्या चरणी अर्पण कर. कधी कधी तू म्हणतोस, स्वामी, माझ्या नशिबातच सुख नाही. पण बाळा, नशीब म्हणजे फक्त घडणाऱ्या घटना नसतात. नशीब म्हणजे संकटातही धैर्य टिकवण्याची शक्ती आहे. अंधारातही आशेचा दिवा दिसण्याची सृष्टी. पडल्यावर पुन्हा उभे राहण्याची हिंमत. ही शक्ती ज्यांच्या मनात जागी होते त्यांचे आयुष्य हळूहळू बदलू लागते. आज रात्री झोपण्यापूर्वी तुझ्या मनातील प्रत्येक चिंता माझ्याकडे सोपव. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला आजच मिळतील असे नाही, पण प्रत्येक प्रश्नाचे ओझे एकट्याने वाहण्याची गरजही नाही. विश्वास ठेव, जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची ताकद सुद्धा वाढते. बाळा, स्वतःला कधीही कमी समजू नकोस. जगाने तुला नाकारले असेल,
तुझ्या प्रयत्नांची किंमत केली नसेल, तुझे अश्रू कोणाला दिसले नसतील, पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न व्यर्थ जात नाही. प्रत्येक चांगल्या कर्माची बीज योग्य वेळी फळ देत असते. त्यामुळे आजचा दिवस कितीही कठीण गेला तरी उद्याची आशा सोडू नकोस बाळा. रात्री डोळे मिटण्यापूर्वी आज दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठव. त्या कितीही लहान असोत, कोणीतरी प्रेमाने बोललेलं असेल, कोणाचे तरी हसू पाहायला मिळाले असेल, 2 घास शांतपणे खायला मिळाले असतील, किंवा संकट असूनही दिवस पार पडला असेल. कृतज्ञतेची ही भावना मनाला बळ देते. बाळा, अनेकांना वाटते की देव फक्त मोठ्या मंदिरात असतो, पण मी तुझ्या मनातील श्रद्धेत आहे. तू प्रेमाने केलेल्या प्रार्थनेत आहे. तू कोणाला दिलेल्या मदतीत आहे. तू ओघळलेल्या पश्चातापाच्या अश्रूत आहे. म्हणून भक्ती म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर मनाची अवस्था आहे. आज रात्री एक निर्णय घे. उद्या उठल्यावर कोणाबद्दल कटुता बाळगणार नाही. शक्य तितके प्रेमाने बोलायचे. राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवायचे, कारण प्रत्येक शब्दाचे बीज असते. प्रेमाचे शब्द प्रेम वाढवतात आणि कटू शब्द दुःख वाढवतात. बाळा, लक्षात ठेव, आयुष्याची खरी श्रीमंती पैशातच नसते. निरोगी शरीर, शांत मन, प्रेम करणारे कुटुंब आणि 2 वेळेचे अन्न आणि संकटात साथ देणारी माणसं, ही सुद्धा मोठी संपत्ती आहे. ज्याला याची जाणीव होते तो मनाने श्रीमंत होतो. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे मनात प्रार्थना कर की हे स्वामी, माझ्या मनातील भीती कमी करा. योग्य ती करण्याची बुद्धी द्या. चांगले कर्म करण्याची प्रेरणा द्या. माझ्या कुटुंबावर कृपा राहू द्या. संकट आले तरी धैर्य सोडू देऊ नका. माझ्या मनात सदैव आशा आणि समृद्धी जागी ठेवा. बाळा, विश्वास ठेव. प्रत्येक पहाट नवीन संधी घेऊन येते. काल गेलेला असतो, उद्या अजून आलेला नसतो, पण आजचा क्षण तुझ्या हातात असतो. हा क्षण चांगल्या विचारांनी भरलास तर पुढचा प्रवास अधिक अर्थपूर्ण होईल. म्हणून आज रात्री शांत मनाने झोप. उद्याची सुरुवात नव्या आशेने कर आणि चांगल्या कर्माचा मार्ग कधीच सोडू नकोस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.